आता सध्या तर जवळपास 10वी नंतर 200 ऑप्शन्स आहेत बापरे. करिअर्सचे. हां. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे कोर्सेस आहेत, शॉर्ट टर्म आहेत, लाँग टर्म आहेत. त्याच्यामधून तो चांगलं करिअर निवडू शकतो. आता 10वीचा निकाल मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात येतो. जुलैच्या 7-8 तारखेला इंडियन कोस्ट गार्ड नेव्हीची सब ब्रँच आहे, अच्छा. तिची एक जाहिरात येते. ओके. तिला 10वीवरती एंट्री आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एक्झाम असते, अच्छा. जानेवारीमध्ये ट्रेनिंगला मुलं जातात. म्हणजे अरे. 17व्या वर्षी तो 50-60 हजाराची नोकरी आरामशीर मिळू शकतो. अरे वा. एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये असल्यामुळं पैशाची चणचण काय असते ते सुद्धा आपण भोगले. बरोबर. मग आपल्या मुलांनी ते होऊ नये हं. त्याच आटापिटा प्रत्येक पालकाचा आहे. बरोबर. त्याच्यासाठी प्रत्येक पालक बर्डन देतो. म्हणजे ते वाईट नाहीत, हं. पालकाचा व्ह्यू पण वाईट नाही किंवा पालक जो विचार करतो ते पण चुकीचं नाही. हं. फक्त एवढं होतं की त्या विचारामध्ये त्या मुलाचा विचार होत नाही कधी कधी. हां हां. आयुष्याच्या प्रवासातलं एक महत्त्वाचं वळण म्हणजे 10वी, आणि याच वळणावर आज महाराष्ट्रातले कित्येक विद्यार्थी पोहोचलेले आहेत. 10वी नंतर काय, रिझल्ट कसा येणार, रिझल्टची उत्सुकता आणि त्याचबरोबर तेवढीच भीतीसुद्धा, अशा कितीतरी प्रश्नांना आज विद्यार्थी सामोरे जात आहेत. तर याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सचिन कदम सर. सचिन सर हे गेल्या 13 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळेच तुमचे जे काही प्रश्न असतील, पालकांचे जे काही प्रश्न असतील, त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून आज आपल्या पॉडकास्टमध्ये मी त्यांना येण्यास विनंती केलेली आहे. सो सचिन सर, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. सो सर, रिझल्ट आज उद्या कधीही लागू शकतो. सो पहिलाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की पालकांनी याला कसं रिॲक्ट करायचं. सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार, तुम्ही मला तिथे आमंत्रित केलं आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की पालकांनी कसं रिॲक्ट करायचं, आता आपण ह्याच्यासाठी काय करूया की शाळेच्या पहिल्या दिवसापासून आपण सुरुवात करूया. ज्यावेळेस आपण शाळेमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस रडत रडत आपण शाळेमध्ये प्रत्येकजण गेलेलो होतो. बरोबर. प्रत्येकाच्या मनामध्ये भीती होती, शाळा म्हणजे काहीतरी एक विचित्र असं असेल. ज्यावेळेस आपण त्या वातावरणाशी रुळून गेलो त्यावेळेस शाळेची मजा यायला लागली. हळूहळू मग आपल्याला स्पर्धा तर 4थीपासूनच सुरू झाली. आपल्या वयात 4थीला आणि 7वीला स्कॉलरशिप होती, करेक्ट. ती आता 5वी आणि 8वीला आली. अच्छा. म्हणजे स्पर्धेचा सुरुवात आपण तेव्हापासून केली. बरोबर. मग हळूहळू ज्यावेळेस आपण 8वीला आलो, 8वी नंतर मग घरच्यांचं एक बर्डन सुरू होतं. आता 2 वर्षात तुझी 10वी आहे. 10वी आहे. मग आता मी मराठवाड्यात शिकलोय, त्यामुळं आमच्या तिकडं तर 8वीपासूनच 10वीची तयारी सुरू करायची. 8वीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या बाकीच्या भागामधली मुलं खूप एन्जॉय करायचे, पण आम्हाला उन्हाळ्यातसुद्धा मारून तिथं बसवायचे, अभ्यासाला बसवायचे. किंवा 2 वर्षात तुझी 10वी आहे. बरोबर. मग हळूहळू 9वी आली, 9वी नंतर 10वी आली. 10वीच्या दिवाळीपर्यंत मुलगा एकदम निवांत असतो. पण ज्यावेळेस शाळेत आपल्या सराव परीक्षा चालू होतात त्यावेळेस खरी 10वी काय ते आपल्याला समजायला सुरू होतं. करेक्ट. आता मुलांनी वर्षभर मेहनत केलेली आहे, तेवढीच पालकांची सुद्धा मेहनत आहे. बरोबर. मुलं कमी मेहनत करतात, पालक जास्त मेहनत करतात. आता बऱ्याच पालकांनी तर वर्षभर टीव्ही बंद केली असेल. करेक्ट. ही घरोघरची कहाणी आहे. ही घरोघरची कहाणी आहे की एक प्रथा पडलेली आहे की जर आपण केबलचं कनेक्शन वर्षभर बंद केलं तर मुलाला चांगली टक्केवारी मिळेल. करेक्ट. मुलगा खूप अभ्यास करतो, पालकसुद्धा तेवढंच त्याच्या जोडीने अभ्यासाला बसतात. सकाळी 4 वाजता बिचारे आई उठून त्याला चहा पाणी करून देणार. बरोबर. 4 ते 6चा सकाळचा टाईम खूप छान असतो असं म्हणतात, म्हणून सकाळच्या अभ्यासाला जास्त प्राधान्य देतात मुलं. आता वर्षभर झालं, मार्च आला, परीक्षा झाली. आता परीक्षा होऊन गेल्यानंतर ना विद्यार्थ्यांच्या हातात काही उरलंय ना पालकांच्या हातात काय उरलंय. बरोबर. त्यामुळं निकाल येणारा हा अपेक्षित निकाल आहे. वर्षभर जी मेहनत केली त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. करेक्ट. आणि निकाल म्हणजे का तुमचं सगळं आयुष्य त्याच्यावरती अवलंबून नाही आहे. ह्याच्यानंतर अनेक अशा संधी आहेत, अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्यांना 10वीला मार्क कमी होते पण त्यांनी आयुष्यामध्ये खूप काही मोठी प्रगती केली. बरोबर. म्हणजे असं नाही की फक्त ह्या निकालावरतीच सगळं अवलंबून आहे. पण 10वी तुम्ही जसं सांगितलं की 4 रस्ते आहेत. आता 4 रस्त्यामधून कुठल्या रस्त्याला जायचं तो ठरवणारा हा टप्पा आहे. करेक्ट. 10वीचा टप्पा हा आहे की आपल्याला आता मार्ग वेगवेगळे भेटतील. मग त्याच्यामध्ये पालकांनी कृपया करून मी प्रत्येक पालकाला विनंती करतो, मी पण एक पालक आहे, की मुलांना जास्त बर्डन देऊ नका. बरोबर. कारण आता ना विद्यार्थ्यांच्या हातात काही उरलंय ना पालकांच्या हातात काही उरलंय. जे काही आहे त्याचं फक्त एक तुम्हाला स्टेटमेंट मिळणार आहे. बरोबर. त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं की आता निकाल काही जणांचा अपेक्षित येईल, काही जणांचा अनपेक्षित येईल. प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपला मुलगा हा मेरिटमध्येच यावा, 90% जास्त गुण मिळावेत. पण प्रत्येकाचं तसं होत नसतं. करेक्ट. काहींना कमी गुण मिळतात, काहींना जास्त मिळतात. काही पालकांची तर डोकेदुखी अशी असते की फेब्रुवारीमध्ये मुलाला ते म्हणतात बाबा फक्त पास हो,
फक्त तू पास हो. तोपर्यंत कळालेलंच असतं की तोपर्यंत- काय दिवे लागणार आहेत ते. हो, तोपर्यंत सगळं कळालेलं असतं. मग अशा पालकांसाठी पास झालं म्हणजे खूप मोठी दिवाळी आहे. बरोबर. आणि काही मुलांचं असं असतं की बाबा 95% मिळाले तरी त्याच्या मनामध्ये खल असते की मला कमीच मिळाले. बरोबर. मग आता हे जे गुण आहेत किंवा पर्सेंटेज आहेत हे काय आपलं पूर्ण आयुष्य डिपेंड करणार नाहीत किंवा पूर्ण आयुष्याची दिशा ठरवणार नाहीत. बरोबर. फक्त हा एक चौक आहे, ह्या चौकातून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांचा निकाल कसा येऊ द्या, पण पालकांनी नेहमी त्याला पॉझिटिव्हच घेतलं पाहिजे. बरोबर. मुलांना सपोर्ट केला पाहिजे, कारण तो काळ असा असतो की डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि मुलं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. मग त्या डिप्रेशनमधून बाहेर काढणं हे आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. त्यामुळं त्याला जास्त तुम्ही ताण देऊच नका. जसा निकाल येईल तसा आपण ॲक्सेप्ट करायला आपण तयार राहिलो पाहिजे. ओके. आणि याचबरोबर आता ही झाली पालकांची बाजू की पालकांनी कसं रिॲक्ट करावं. आता त्याचबरोबर दुसरी बाजू आहे की जसं की तुम्ही म्हटलात की काही जण 95% जरी मिळाले तरी दुःखी राहतील, कारण की त्यांनी मेहनत तेवढी केलेली असेल आणि कदाचित त्यांना 97 एक्सपेक्ट असतील. बरोबर. तर त्याच्यामुळेच मला हेही म्हणायचं आहे की विद्यार्थ्यांची मानसिकता काय राहू शकते, किंवा त्यांनी आता म्हणजे रिझल्ट चांगला लागला तर आनंदीच होणार आहे, पण वाईट लागल्यानंतर त्यांना दुःख होणारच आहे. तर ह्या मानसिकतेला त्यांनी कसे सामोरे जायचं. बरं, आता सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट काय की प्रत्येकजण अभ्यास हा चांगले मार्क मिळवण्यासाठीच करत असतो. करेक्ट. आता आपल्याकडे प्रथा ही अभ्यासार्थी आहे, विद्यार्थी होण्याची प्रथा नाही आहे. ते एक आपलं दुर्दैव आपण म्हणूया की आपण फक्त मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यास करतो. जर तोच अभ्यास एखाद्याने समजून घेऊन केलेला असेल तर त्याला पर्सेंटेज मॅटर करणार नाहीत. मग किती मिळतील त्याच्यावरती तो समाधानी असेल. बरोबर. आता काही जण असे असतील की ज्यांना 95 मिळालेत पण 97ची अपेक्षा होती, तर 95 सुद्धा कमी नाही आहेत करेक्ट. किंवा 60% सुद्धा कमी नाही आहेत. प्रत्येकाची बुद्ध्यांक जो आहे, जो IQ आहे त्याच्यानुसारच प्रत्येकाला मार्क्स मिळत असतात. बरोबर. वर्षभर आपण मेहनत किती करतोय, जेवढी आपली क्षमता असेल त्याच्यानुसार आपल्याला परिणाम बघायला भेटणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी की जेवढे मिळाले त्याच्यामध्ये समाधानी राहा, कारण तुम्ही आता काहीच करू शकत नाही. रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. त्याच्यामधून साध्य काही वेळेला होतं, काही वेळेला होत नाही. त्यामुळं आत्ता जो आलाय ह्याच्यानुसार पुढं आपल्याला काय करायचं आहे तो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं जे झालंय त्याच्यावरती जर आपण विचार करत बसलो, त्याचं जर टेन्शन घेत बसलो तर पुढच्या भविष्यात आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की जे आहे हातामध्ये, जे आपल्या पदरी पडले त्याच्यातून आपल्याला पुढचा उत्कर्ष कसा करून घेता येईल ह्याच्यावरती आपण जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे. सर, बरोबर. म्हणजे मला वाटतं याला तुम्ही दोन्ही अंगाने घेऊ शकता. जर अपेक्षेपेक्षा कमी जरी मार्क मिळाले तरी मग पुढे आहेच ना, पुढे 11वी आहे, 12वी आहे, जे काही पुढचंही करिअर पाथ आहे, तर तिथे तुम्ही अजून पेटून उठा की बाबा तुम्हाला एक्सपेक्टेड जेवढं होतं तेवढं नाही मिळालं, तर ते हे फ्युअल म्हणून काम करेल, एक इंधन म्हणून काम करेल की नाही नाही आता मला अजूनच चांगलं करायचं. आणि चांगले मिळाले तर अजूनही पुढची वाटचाल अजून सुंदर होऊ शकते. बरं. तर म्हणजे किंवा आता आलोच आहे या पॉईंटवरती की कितीही मिळाले तरी ते चांगले मानूनच पुढे जायचं आहे. म्हणजे जो काही आहे तो आपल्या कर्माची फळं किंवा आपल्या मेहनतीचं फळ म्हणून आहे. बरोबर. तर तुमच्याकडे काही म्हणजे आता या 13 वर्षाच्या प्रवासात तुमच्याकडे असे अनेक उदाहरणं असतील की ज्यांना 10वीमध्ये 100% मिळाले पण त्यांनी पुढे फार चांगले किंवा त्यांचा करिअर पाथ फार चांगला झाला असेल. सो असं एखादं उदाहरण वगैरे आहे का? चालेल, मी एक उदाहरण देतो, फक्त त्या विद्यार्थ्याचं नाव घेत नाही. नाही ते ठीक आहे. 2013ला ज्यावेळेस मी पुण्यामध्ये क्लास चालू केला, माझ्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी तो माझ्यासाठी एवढा लकी होता. लकी इन द सेन्स जोपर्यंत लॉकडाऊन पडलं नाही तोपर्यंत तो एक विषय काही वेळेला पास व्हायचा, काही वेळेला नापास व्हायचा. अच्छा, 2013 पासून 20 पर्यंत तो लढत होता. ज्यावेळेस सगळ्यांना शासनाने पास केलं त्या परीक्षेत तो पास झाला. अरे बापरे. पण त्या मुलाची आज जवळपास पुण्यामध्ये 40 एकराची स्वतःची प्लॉटिंग आहे. अरे बापरे. म्हणजे 10वी पास नसताना सुद्धा तो BMW ऑडी सारख्या गाडीमध्ये फिरतो. अच्छा. म्हणजे असं नाही की तुम्ही अभ्यासच करून किंवा चांगले मार्क्स घेऊनच सक्सेस होऊ शकता, तसं आहे. अजून एक मुलगा होता की जो 10वीला ॲव्हरेज 37% पास झाला, 12वीला आर्ट्सला गेला, आर्ट्समधून त्याने 12वी जवळपास 40-45% पास केली. पण त्याला पोलीस भरतीचं वेळ होतं. पहिल्या प्रयत्नात पोलीस कॉन्स्टेबल झाला, 3 वर्ष सेवा केली, त्याच्यानंतर आज तो मुंबईला PSI म्हणून कार्यरत आहे. अच्छा. म्हणजे 10वीची टक्केवारी. आता त्याच्याच बॅचची मुलं 95% घेतलेली पण मुलं होती, ती आज कुठेतरी IT कंपनीत काम करतात. म्हणजे ते पण सक्सेस आहे, हे पण सक्सेस आहे. पण ह्यानी हा ढासळून गेला नाही की मला 35-36% मिळालेत, मग आता मी काय करू. बरोबर. कारण आता हाताची 5 बोटं सेम नाही आहेत, प्रत्येक बोटामध्ये काही ना काहीतरी अंतर आहे.
बरोबर. आता प्रत्येक विद्यार्थी ज्यावेळेस आमच्याकडे येतो त्यावेळेस एका अपेक्षेनेच येतो. हम्म, पालकांना पण आम्ही त्या आशा देतो हम्म, की आम्ही तुमच्या मुलाकडून 100% करून घेऊ, बरोबर. पण निकाल अपेक्षित हा मुलाच्या ह्याच्यावरती आहे. हम्म, शेवटी शिक्षकाचं काम काय आहे की एखाद्या घोड्याला जसं तळावाजवळ नेऊन सोडणे, हा, मग पाणी प्यायचं, त्याच्यामध्ये आंघोळ करायची का पाणी बघून यायचं, ते घोड्याचं काम आहे. अच्छा, तसं प्रत्येक मुलांनी आता वर्षभर केलंय, बरोबर. पण आता त्याचं फळ काय मिळेल हा, ते त्याच्या हातात नाहीये. बरोबर. जर प्रामाणिक प्रयत्न केलेले असतील तर 100% फळ निश्चित त्यालाच मिळणार आहे. शेवटी तुम्ही म्हणाल तसं कर्माचे फळ आपल्याला मिळणारच आहेत. बरोबर. आता तुम्ही शिक्षकाचा विषय काढलेलाच आहे आणि खूप चांगलं उदाहरण दिलं ॲक्च्युली हे, की आमचं काम आहे तलावाजवळ नेऊन ठेवणे, बाकी त्याला काय करायचं आहे त्याच्या हातात आहे. सो आता राहिली गोष्ट पालकांचा विषय झाला की पालकांनी कसं रिॲक्ट करावं, विद्यार्थ्यांनी कसं सामोरे जावं. त्याचबरोबर एक शिक्षक म्हणून आता तुम्ही एक स्वतः शिक्षक आहात आणि ओव्हरऑल शिक्षण घेताना एका शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. हो, म्हणजे मला कित्येक वेळा असं आहे की तुम्ही एक वेळेस आईबाबाचं ऐकत नाही पण तुम्ही शिक्षकाचं ऐकत, बरोबर. असे अनेक उदाहरणं तुम्हाला माहितीच असतील. सो आता या टप्प्यावरती एक शिक्षकाची भूमिका कशी असावी किंवा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करावं? आता शिक्षक हा आईवडिलांनंतर सगळ्यात महत्त्वाचा गुरु मानला जातो. बरोबर. पहिली गुरु आपली आई, दुसरे वडील आणि तिसरा आयुष्यामध्ये ज्याच्यासोबत आपण सगळ्यात जास्त काळ घालवतो तो शिक्षक. बरोबर. आता शिक्षक हा एक आरशासारखा असतो, तो नेहमी आपली खरी बाजू दाखवतो. म्हणजे काही दोष असतील ते पण तुम्हाला तो सांगतो आणि तुमच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला तो प्रोत्साहन देत असतो. आता माझंच उदाहरण सांगतो. ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये होतो आम्हाला श्रीराम सर नावाचे एक शिक्षक होते. मी जालन्याला महाराष्ट्र हायस्कूलमध्ये 10वीला होतो. तर सरांची हाईट जवळपास 6-6.5 फूट होती. बापरे. एकदम धिप्पाड गणित शिकवायचे आम्हाला शाळेत. आधीच विषय अवघड विषय, त्याच्यामध्ये माणूस अजून अवघड. मग त्यांची हाईट तशी होती आणि त्यांच्यासमोर बाकी सगळी मुलं म्हणजे छोटी छोटी दिसायची. मग भूमिती शिकवायचे ते. ज्यावेळेस प्रमेय, आपल्याकडे एक प्रथा आहे की प्रमेय सगळे तोंडपाठ असलेच पाहिजे. बरोबर. मग प्रमेय जर पाठ केले नाही तर खेळाचा तास ते मागून घ्यायचे, सगळ्यांना ग्राउंडवर बसवायचे. मुलगा मुलगी भेद नव्हता. बरोबर. दोन्ही पायाच्या मध्ये मान अडकवणार, ज्याचं चुकलं त्याला, आणि वरून त्यांच्या हाताने एक देणार ठेवणार. बापरे. दुसऱ्या दिवशी त्या मुलांनी सगळे प्रमेय पाठ केलेच पाहिजे. बरोबर. आता त्यावेळेस खूप वाईट वाटायचं. 4 चौघात मारलं, म्हणजे आताच्या मुलांच्या भाषेत बोलायला गेलं तर हटाई केली आमची, इज्जत काढली. पण आता ते सर प्रत्येक क्षणाला आठवतात. बरोबर. कारण त्यांच्यामुळे आज आपण इथं आहोत. मग शिक्षकांनी असंच राहिलं पाहिजे. शिक्षकांनी मुलांच्या कमजोर बाजूला समजून घेऊन त्याच्यावरती काहीतरी उत्तर दिलं पाहिजे, त्याला प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. कारण प्रत्येक जणच IAS IPS होणार नाहीये. बरोबर. पण IAS IPS सोडून अजून बरेच क्षेत्र असे आहेत जिथं आपली मुलं चांगल्या प्रकारे जाऊन पोहोचू शकतात. बरोबर. मग त्या विद्यार्थ्याची बेसिक आवड कशात आहे, त्याच्यानंतर तो मुलगा कशामध्ये चालू शकतो हे शिक्षक चांगल्या प्रकारे ओळखतात. कारण ज्यावेळेस एक मुलगा 1 वर्षासाठी जरी आपल्यासोबत राहिला तरी त्याचे चांगले वाईट गुण सगळे आपण ओळखून घेतो. मग त्याच्यामधून जे चांगले गुण असतील त्याच्यामध्ये आपण त्याला प्रोत्साहन देऊया, त्याच्यामधूनच त्याला करिअर निवडीसाठी आपण त्याला मदत करूया. हा एक शिक्षकाचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि ज्यावेळेस मार्क्स कमी येतील किंवा जास्त येतील, आई वडिलांच्या आधी तुम्हाला फोन येईल. बरोबर. निकाल लागल्याबरोबर पहिला फोन शिक्षकाला येईल. मग त्या शिक्षकांनी त्याला न ओरडता किंवा प्रेमाने चांगलं मोटिवेट करून त्याला समजून सांगितलं पाहिजे. कारण आजकालची पिढी, आपण अनेक उदाहरणं बघतो की निकाल अपेक्षित आला नाही तर वेगळं पाऊल उचलतात. बरोबर. मग तसं काही न होऊ देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे शिक्षकाचं आहे. कारण आई वडिलांच्या आधी जर तुमच्याकडे तो येत असेल तर तुमच्यावरती त्याचा विश्वास खूप जास्त आहे. मग त्या विश्वासाला कुठलाही तडा न जाऊ देता त्याचं भविष्य सावरण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. बरोबर. तुमचं काही असं उदाहरण आहे का? म्हणजे काय, मला काय म्हणायचं आहे आता, म्हणजे मला जर विचाराल पर्सनली तर आता बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला असं वाटतं की आपल्याला वन ऑफ द बेस्ट टीचर मिळावी. बट मला जर उत्तर द्यायचं झालं यायचं तर मला जे कोणी शिक्षक मिळाले आयुष्यामध्ये त्यांनी माझ्यामध्ये बिलीव्ह केलं. म्हणजे कदाचित ते वन ऑफ द बेस्ट होते का, किंवा आजूबाजूच्या याच्यामध्ये आणखी दुसऱ्यांचं नाव जास्त असेल, फेम जास्त असेल, किंवा अजून थोडंफार त्यांचं काहीतरी शिकवण्याची पद्धत चांगली असेल. बट याहीपेक्षा मला काय महत्त्वाचं होतं तर माझ्या शिक्षकांनी आणि आयुष्यातल्या प्रत्येक वळणावरती, म्हणजे जसं म्हणाल की 5वी 10वी 12वी इंजिनिअरिंग, तर शिक्षकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. आणि ते कुठंतरी मग आपल्यालाही असं असतं की यार एवढा विश्वास ठेवल्यावर आपल्यालाही त्यांना म्हणजे सामोरे जाऊन किंवा त्यांना ती प्राऊड मोमेंट देता आली पाहिजे.
तर तुमच्या आयुष्यातलं काही उदाहरण आहे का जिथे की एका मुलाने तुमच्यावरती कम्प्लीट विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही त्याला समजून त्याला साजेल असं करिअर गायडन्स केलं आणि त्याचं भविष्यात पुढे खूप चांगलं सोयीस्कर सगळं झालं आहे म्हणून? भरपूर उदाहरणं आहेत सर अशी, की आता शिक्षक म्हणजे एक डॉक्टर असतो. हां. डॉक्टर जसं इंजेक्शन देऊन पेशंटला बरा करतो तसं शिक्षकाचं काम आहे. आता तुम्ही जे म्हणलात की एखाद्याला विशिष्ट फेम असतो, माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शिक्षका समान आहे. कारण प्रत्येकाचं काम तेच आहे की मुलांना घडवणे. मग काही शिक्षकांना जास्त प्रसिद्धी मिळते, फेम मिळते, तो एक वेगळा बाजू झाली. पण प्रत्येक शिक्षक हा हाडाचा शिक्षक असतो. हाडाचा इन द सेन्स काय की तो विद्यार्थ्याला घडवण्याचंच काम करतो. बरोबर. भले त्याला काही गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा दोष असतील, प्रत्येक मनुष्य सदोष नाही, कुठला ना कुठला दोष त्याच्यात असेल. मग आपण ज्यावेळेस विश्वास ठेवतो, आता माझं एक गुडविल म्हणा किंवा एक स्वभाव म्हणा की ज्यावेळेस एखादा मुलगा जोडला जातो तर त्याच्या घरामधले, त्याच्या शेजारी पाजारी सगळे ॲटोमॅटिकली जोडले जातात. बरोबर. पालकांशी असलेला संपर्क, पालकांच्या संपर्कामुळे काय होतं की ते सांगतात किंवा तुम्ही म्हणताय ना आर्ट्स तर आर्ट्स, तुम्ही म्हणताय सायन्स तर सायन्स. मग आपण मुलाच्या कॅपॅसिटीनुसार किंवा बऱ्याच वेळेला मुलांची इच्छा असते की मला हा कोर्स करायचा आहे, पण आई बाबा ऐकत नाही. मग तुम्ही मध्यस्थी करा. मग त्यावेळेस त्या मुलाची बाजू समजून घेऊन बरोबर पालकांना समोर बसवून मग थोडंसं मुलाच्या साईडनी कधी बोलावं लागतं, बरोबर, कधी पालकांच्या साईडनी बोलावं लागतं. बरोबर. बऱ्याच वेळेला काही पालकांची परिस्थिती नसते, पण मुलांची इच्छा असते की मला एकदम स्टँडर्ड कॉलेजमध्ये जायचे, बरोबर, कॉलेजला जाताना बाईक पाहिजे, खिशामध्ये आयफोन पाहिजे. मग त्यावेळेस खूप महत्त्वाचा रोल येतो किंवा त्या मुलाला समजून सांगणं. मला वाटतं की तेच खरं शिक्षकाचं काम आहे. बरं. म्हणजे शिक्षक हा फक्त म्हणजे त्या 4 चौकटीपर्यंत, म्हणजे तुम्ही जे बोललात त्यानुसार शिक्षक फक्त त्या 4 भिंतींमध्ये नसतो, तर त्याचं काम त्याच्याही बियॉन्ड असतं. बरोबर सर. बरोबर. की म्हणजे आता जसं की तो एक दुवा आहे पालकांनी मुलांमधलं. बरं. तर यावरूनच मला दुसरं असं वाटतं की म्हणजे जसं तुमचं काम हे बियॉन्ड त्या चौकटीच्याही बाहेरचं आहे, तर तसंच आता शिक्षण घेताना फक्त पुस्तकी अभ्यास हा किती महत्त्वाचा आहे? हा खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती पूर्ण टेक्स्टबुकवरती अवलंबून आहे. बरोबर. पण सध्याच्या काळामध्ये पुस्तकी ज्ञान काहीच कामाचं नाही. कारण आता तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही जे फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगमध्ये बेसिक सब्जेक्ट शिकलाय ते आज कुठल्याच कंपनीमध्ये वापरले जात नाहीत. किंवा एक IT इंजिनियर असेल, त्यांना आज पण C++, जावा, ओरॅकल हे एकदम बेसिक सॉफ्टवेअरचं शिक्षण दिलं जातं, पण मार्केटमध्ये ते कुठं चालत नाही. बरोबर. त्यामुळं आपल्यामध्ये काय स्पेशल अशी कॅरेक्टर जन्माला येताना आपल्याला प्रत्येकामध्ये एक विशिष्ट असा गुणधर्म आहेच. बरोबर. तुम्ही चांगलं बोलताय, हा तुमचा गुण आहे. मग प्रत्येकामध्ये जे गुण आहेत ते जर आपण ओळखून त्याच्यामध्ये जर इम्प्लिमेंट केलं तर आपलं स्किल डेव्हलपमेंट होईल आणि त्याच्यामधून मग आपण बऱ्यापैकी स्टेबल राहू शकतो. आता आजकालच्या मुलांचा विचार काय की खूप जास्त पैसा कमवला म्हणजे आपण खूप चांगले झालो. पैशापेक्षा जास्त महत्त्वाचं काय? चारित्र्य. मग चारित्र्यवान होऊन जर आपण पैसा सन्मार्गाने कमवत असो तर त्या पैशाला खूप जास्त किंमत आहे असं मला वाटतं. बरोबर. स्किल डेव्हलपमेंट तर पाहिजेच पाहिजे. आता आपल्याकडे शिक्षण क्षेत्रासोबत बऱ्याच शाळेमध्ये टेक्निकलचे विषय चालवले जातात. टेक्निकलमध्ये कार्पेंटिंग आहे, वेल्डिंग आहे, असे विषय शिकवले जातात. मग ज्या मुलांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे मग ते त्याच्यानंतर ITIला जातात, काही जण डिप्लोमा करतात आणि स्वतःचा एक छोटासा का होईना पण बिझनेस सेट करून आयुष्यामध्ये चांगल्यापैकी जगतात. बरोबर. त्यामुळं स्किल हे असायलाच पाहिजे. आता तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे की इंजिनिअरिंगची कशी अवस्था चालू आहे किंवा कुठल्याही फील्डचं. ज्यावेळेस आपण कुठं नोकरी करतो, नोकरीमध्ये लिमिटेशन्स खूप आहेत. बरोबर. पण एक प्लंबर घेऊया आपण साधा. आता पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये एक प्लंबरमध्ये दिवसाला 4,000 ते 5,000 रुपये आरामशीर कमवतो. करेक्ट. तो पण वेटिंगला राहून. त्याची वेटिंग आहे, त्याची डिमांड आहे. तो म्हणतोय आज नाही येऊ शकत, त्याच्या वेळेनुसार आपल्याला बोलावं लागतं. बरोबर. मग आता आपल्याकडं समज काय की प्लंबिंग म्हणजे एकदम डाऊन काम आहे. बरोबर. पण तो डाऊन काम करणाराच माणूस एका मल्टीनॅशनल कंपनीमधल्या माणसं एवढा कमवतोय. त्याला कारण फक्त त्याचं स्किल आहे. बरोबर. कुठलं स्किल वाया जाणार नाही. एखादा स्केच आर्टिस्ट आहे, एक स्केच काढायला त्याला 7 ते 8 मिनिटं लागतात, 8 मिनिटाचे 1,000 रुपये चार्ज करतो. करेक्ट. मग असे कुठले तरी आपल्यामध्ये इनबिल्ट स्किल आहेत ते आपण डेव्हलप केले पाहिजे. फोटोग्राफी खूप चांगलं स्किल आहे, त्याच्यामधून आता रील स्टार बऱ्याचपैकी आहेत. म्हणजे प्रत्येक मुलगा हा इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे. म्हणजे आपण त्यांची घरं चालवतोय थोडक्यामध्ये बघितलं तर. करेक्ट. मग तीच जर कला आपण शिकलो तर बाकीचे बघणारे आपलं घर चालवतील. बरोबर.
त्यामुळं आपण कुठलं ना कुठलं स्किल तरी स्वतःमध्ये डेव्हलप केलंच पाहिजे. बरोबर. बरं, आता यातून अजून एक हे होतं आहे की आत्ता आपण बोलताना पुण्यामध्ये आहोत किंवा तुम्हीही गेल्या 13 वर्षापासून पुण्यातच हे करताय, राहताय आणि या शिक्षण क्षेत्रात कामही करताय. तर पण तुम्ही मुळात गावाकडून आलेले आहात, सो तुम्हाला दोन्ही बाजू माहिती आहे. पुण्यातल्या म्हणजे 10वी झाल्यानंतर पुण्यातल्या मुलाचे प्रश्न आणि एखाद्या गावाकडल्या मुलाचे प्रश्न हे वाटायला जरी सेम असले तरी सेम नाही आहेत. बरोबर आहे. कारण दोघांचाही प्रवासच फार वेगळा आहे. सो तुम्ही याला काय म्हणताय, म्हणजे याला कसे बघतायत किंवा याच्यावर तुमचं काय मत आहे? सर, आता उदाहरण जर घ्यायचं झालं, मराठवाड्यामध्ये आज सुद्धा परिस्थिती तशीच आहे. जेव्हा मी तिथून आलो आणि आजची परिस्थिती जास्त काय असा बदल झालेला नाही. तर पुणे मुंबईसारख्या शहरामधल्या मुलांना ज्या गोष्टी 8वीला माहिती आहेत, म्हणजे 8वीपासून पालकांचं जागरूकता समजा किंवा काही समजा, मुलगा 8वीपासून ठरवून ठेवतो की मला IIT करायचं आहे, मला नीट करायचं आहे. पण तोच काळ आपल्याकडे 10वीचा निकाल लागल्यानंतर मुलगा ठरवतो मला सायन्स घ्यायचं का कॉमर्स घ्यायचं. बरोबर. म्हणजे आपण थोडंसं 2 वर्ष बॅकफुटवर आहोत असं म्हणू शकतो. दुसरी बाजू जर बघायला गेलं तर आपल्याकडचं जे बेसिक फाउंडेशन एज्युकेशन आहे खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे एक शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे ते एक जाणवतं की ज्यावेळेस आपण तिकडं शिकलो, जे आपल्याला पाड्यांची आपल्याकडे एक प्रथा आहे, 30च्या कमी जर पाड्या असतील तर त्या शिक्षकाच्या हाताखालून चांगला धोपटला जातो. बरोबर. आणि जोपर्यंत शिक्षक मारणार नाही तोपर्यंत तो चांगला शिक्षक नाही. करेक्ट. पालक सुद्धा सांगतात तुमच्या हातात दिलाय, तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही तुमच्याकडे येणार नाही. बरोबर. ती प्रथा थोडीशी हे मोठ्या शहरांमध्ये कमी आहे. साधं डोळे उगारून बघितलं तरी पालक येतात. बरोबर. मारणं तर लांबची गोष्ट राहिली. ते तर आहे. शासनाने सुद्धा नियम घालून दिलेत. पण माझं असं प्रामाणिक मत आहे की छडी लागे छमछम विद्या येईल घमघम. म्हणजे माझे पप्पाही शिक्षक असल्यामुळे आदरयुक्त भीती तयार होते मुलांमध्ये. बरोबर. आणि त्या भीतीचा उपयोग हा आयुष्यभरासाठी असतो. त्या शिक्षकाने मुलाचा संबंध 5-6 वर्षाचा आहे. पण आजही आपण आपले जुने शिक्षक भेटल्यानंतर कुठंही असलो तरी त्यांना नक्की आवड जाऊन भेटणारच. तो एक फॅक्टर त्याच्यामध्ये काम करतो. म्हणजे तो काय असा काही जीव घेणं मार नसतो, काहीच नाही. पण आज म्हणजे कसं आहे, तो धाक थोडाफार तरी हवाच असतो असा. आणि त्या वयामध्ये ज्यावेळेस आपली बुद्धीचा विकास चांगला होत असतो, त्या वयामध्ये जर योग्य मार्गाला त्यांनी लावलं तर तो एक इम्पॅक्ट चांगलाच पडेल. म्हणजे आता हा खरं तर आपला विषय थोडा भटकेल, पण आता विषय निघालाच म्हणून एक नुकतीच पुण्यात झालेली घटना आहे जिथे की एक 17 वर्षाच्या मुलाने हे आहे. सो आता आपला विषय तो आहे की वळण, शिस्त, कुणाचा तरी धाक आणि एकीकडे ही घटना. सो मलाही वाटतं तेच की तो धाक फार गरजेचा आहे. तो धाक नसेल तर किंवा ती शिस्त नसेल तर मुळात तर माणूस हा असा बिघडणारच, त्याच्या आयुष्याचंच वळण चुकीच्या रस्त्यावरती जाईल. तर गाडीचं वळण तर काही मोठी गोष्ट नाहीये. जसं तुम्ही म्हणत होता की पुण्यामधल्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना हे 8व्या वर्गातच माहिती आहे की त्यांना काय करायचं आहे, की 10वी नंतर मला काय निवडायचं आहे, कुठली शाखा निवडायची आहे, किंवा या क्षेत्रातल्या किंवा करिअरमधल्या वेगवेगळ्या गोष्टी माहिती आहे. जिथं की आजही एक पुणे किंवा मुंबई किंवा अजून शहरी भाग सोडला तर त्यांना अजूनही इंजिनिअरिंग, डॉक्टर हे 4-2च गोष्टी माहिती आहे. सो त्यांना आता प्रश्न पडलाच आहे ऑब्व्हियसली की शाखा कशी निवडायची, यानंतर 10वी नंतर कुठली ब्रांच घ्यायची, आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं. तर याला तुम्ही म्हणजे कसं गाईड कराल थोडक्यात? आता ह्या प्रश्नाला म्हणजे खूप विषय भरकटेल तो. करिअरच्या वाटा भरपूर आहेत. मग आता मुलाची आवड हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. म्हणजे तो बेस आहे की आता एखाद्याला सायन्सच करायचं आहे पण 10वीमध्ये 50% मिळालेत. मग आता 50% वाला सायन्स करू शकतो, 100% करू शकतोच. पण समाजाची अशी धारणा आहे की ह्याला कमी मार्क मिळालेत, हा पुढे चालणार नाही. त्यावेळेस मग त्या मुलांनी ठरवलं पाहिजे की बाबा स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास, त्याच्यानंतर तो करूच शकतो. म्हणजे आता आपणही सांगू शकतो की बरीच मुलं अशी आहेत ज्यांना टक्केवारी कमी असेल तरी ते आयुष्यामध्ये खूप मोठे होतात. कुठलीही फील्ड कोणासाठी अशी काही ठराविक मार्ग नाही आहेत. प्रत्येकजण प्रत्येक फील्डमध्ये जाऊ शकतो, फक्त त्या गोष्टीमध्ये त्याला आवड असली पाहिजे. आता सध्या तर जवळपास 10वी नंतर 200 ऑप्शन्स आहेत. बापरे. करिअर्सचे. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे कोर्सेस आहेत, शॉर्ट टर्म आहेत, लॉंग टर्म आहेत. त्याच्यामधून तो चांगलं करिअर निवडू शकतो. मग आता हे 200 कोर्सेसबद्दल आपण जर चांगला स्टडी केला, समजा एखाद्याला हॉटेल मॅनेजमेंटच करायचं, मग त्यांनी 10वीपासूनच पहिल्यांदा शॉर्ट टर्म डिप्लोमा, मग डिग्री,
त्या लाईनने जर तो गेला तर एक सक्सेसफुल माणूस होऊ शकतो तो. आता एखाद्याला डॉक्टर्स व्हायचं आहे, भले मग 10वीला 40% मिळालेले असतील तरी आता त्याची जबाबदारी आहे की 2 वर्षामध्ये चांगला अभ्यास करून तो अभ्यास कव्हर करायचा आहे आणि जे 10वीला अपयश आलं आहे ते 12वीच्या यशामधून ते अपयश पुसून टाकायचं आहे. अपयश यशाची पहिली पायरी आहे. मग त्या पहिल्या पायरीचा प्रवास करत करत आपल्या लाईट हाऊसपर्यंत आपण गेलो पाहिजे. तेवढा प्रवास आपण केला पाहिजे. मग मूलतः 4 ब्रँचेस आहेत. एक आर्ट्स आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे आणि व्होकेशनल आहे. मग ज्यांना स्किल एज्युकेशन घ्यायचं त्यांनी व्होकेशनलला जावं. ज्यांना डॉक्टर इंजिनियर व्हायचं आहे त्यांनी सायन्स साईडला जावं. ज्यांना CA CMA CS करायचं असेल त्यांनी कॉमर्सला जावं. आणि ज्यांना लिटरेचरमध्ये किंवा शिक्षकी पेशामध्ये यायचं आहे त्यांनी आर्ट्सला यावं. म्हणजे ढोबळमानाने जर बघितलं तर हे 4 कोर्सेस आपण करू शकतो. त्याच्यामध्ये पालकांनी कुठल्याही प्रकारची त्याला जबरदस्ती करू नये. शेजारचा मुलगा गेलाय, शेजारची मुलगी गेली आहे तर सायन्सला गेलं पाहिजे, रेप्युटेशन वाढतं. रेप्युटेशन तुमचं 2 मिनटं साईडला ठेवा. त्या मुलाला काय वाटते, त्याची इच्छा कशात आहे. भले 4 मार्क कमी मिळू द्या किंवा 4 मार्क जास्त मिळू द्या. माझ्याकडे एक दुसऱ्या बॅचला एक मुलगी होती, 10वीला तिला 89% होते. मग सगळ्या वडील तिची रिक्षा चालवायची, सगळ्यांनी फोर्स केला की तिला सायन्सला टाका. पण त्या मुलीचं आधीपासून ठरलेलं होतं, तिने कॉमर्स घेतलं, आज ती CA फायनलला आहे. म्हणजे टक्केवारी तुमचं क्षेत्र निवडू शकत नाही. आणि 50% माणूस पण आज चांगल्या प्रकारे सायन्स फॅकल्टीमध्ये सेटल होऊ शकतो. म्हणजे पर्सेंटेज मॅटर करत नाही, फक्त तुमची आवड, इच्छा आणि त्याला पालकांनी पाठबळ दिलं पाहिजे. आता परत पालकांचा विषय आला आणि तुम्ही खूप चांगलं सांगितलं की म्हणजे लोक आपल्या मुलाच्या करिअरवरचा म्हणजे त्याला आपल्या रेप्युटेशन सोबत जोडतात. की डॉक्टर झाला तरच काय तर माझं रेप्युटेशन, म्हणजे त्याकडे त्या दृष्टिकोनातून न बघता, कारण ती चॉईस असली पाहिजे. म्हणजे एखाद्याला आवड जर मला म्हणजे एखादा असेल की ज्याला पेंटिंग स्केचिंग काहीतरी करायचं आहे, त्याचं मन तिकडं रमतंय आणि असं नाही आहे की त्याला काही करिअरच बनवता येणार नाही त्या याच्यामध्ये. आज जरा अवघड जाईल कारण की ती वाट त्याच्या आजूबाजूच्या कुणी निवडली नसेल तर ती मिळायला अवघड जाईल थोडी, पण करिअर नक्कीच बनवू शकेल तो त्यातही. तर यावरती जरा तुम्ही अजून इलॅबोरेट केलं तर म्हणजे प्रेक्षकांना ते बरं वाटेल किंवा एक मुलाच्या बाजूने समतोल साधल्या जाईल की पॅरेंट्सनी मुलाच्या करिअर चॉईसला स्वतःच्या रेप्युटेशनसोबत जोडू नये. एकदम बरोबर आहे सर, की आता सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की आपलं रेप्युटेशन एका बाजूला आहे. रेप्युटेशन कधी वाढतं त्यासाठी पालकांनी आणि मुलांनी एकत्र बसून निकाल लागण्याच्या ते 3 इडियट्स बघावा. त्याच्यामधून बऱ्यापैकी त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यावरती फोर्स करूच नका. कारण शेवटी तो फरहान इंजिनियर जरी झाला असता तरी त्याचं मन रमलं नसतं. त्याचं मन फक्त त्या फोटोग्राफीमध्ये होतं. रॅन्चोचं वेगळ्याच गोष्टी होत्या. मग आपण आपल्या मुलांना रॅन्चो किंवा फरहानसारखं मोकळेपण दिलं पाहिजे. आपल्याला व्हायरस किंवा हिटलर व्हायचं नाहीये. आपल्याला तारे जमीन पर मधला आमिर खान व्हायचंय. मुलगा कसंही असेल त्याच्यामधून त्याची कसं प्रगती होईल ते आपण ठरवलं पाहिजे. आता माझं गाव नांदेडपासून जवळपास 40 किलोमीटरवरती आहे. आमच्या गावाच्या शेजारी अजून एक गाव आहे ज्या गावाचं नाव बरबडा आहे. तिथं माझ्यासोबतच एक मित्र होता माझा, अविनाश हनुमंते म्हणून. पेंटिंग खूप छान करायचं, कुठलंही एज्युकेशन नाही, काहीच नाही. पण ज्यावेळेस तो 10वीला होता त्यावेळेस तो बसल्या बसल्या अशी चित्र काढायचं की जिवंत चित्र काढायचं. 12वी नंतर त्यांनी ATD केलं, त्याच्यानंतर मुंबईला GD आर्ट केलं. आज जे आपलं लोकराज्य नावाचं जे शासनाचं मासिक आहे, प्रत्येक वेळी फ्रंट पेजवरती त्याचे स्केचेस असतात. म्हणजे त्या गावामध्ये, आमच्या गावामध्ये अजून मोबाईलला रेंज नाही. सगळीकडे 5G चालू आहे पण आम्हाला 3G पण मिळत नाही तिथं. महिना लाईट नसते एकदा गेल्यावर. अशा परिस्थितीमधून तो मुलगा आज महाराष्ट्रातल्या मेन आपलं जे शासनाचं मासिक आहे त्याच्यावरती त्याचे स्केचेस येतात. म्हणजे आवड होती त्याला. आई वडील दोघंही अडाणी, सांगणार ते काय सांगणार, स्वतःचा रस्त्याने स्वतः निवडला. तीच वेळ आज प्रत्येक मुलाची आहे. मग आता आई वडिलांनी काही वेळा अडाणीपणाचं पण ढोंग घेतलं पाहिजे. बाबा तुला वाटतं ना तुझं होईल त्यामध्ये, तर त्याला सपोर्ट केलाच पाहिजे. म्हणजे इथे आणखीन एक मुद्दा असा आहे की काळ बदललाय. म्हणजे आईबाबांच्या वेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये अफाट गॅप आहे. बरोबर. म्हणजे
ते जेव्हा 11वी-12वीला असतील किंवा त्यांना जेव्हा करिअर निवडायचं होतं तर तेव्हा मोबाईल सुद्धा नव्हता, काहीच नाही. बरोबर. हो. आणि आता असं आहे की हे जग असं, म्हणजे तेव्हा ते चिठ्ठी पाठवायचे समजा, हो. आणि ती चिठ्ठी ही पुढे जायला एक 4-5 दिवस लागायची, आणि आत्ताचं असं आहे की विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही पुढच्याला मेसेज पाठवू शकता. हो, बरोबर आहे. सो त्या बदललेल्या काळानुसार आपल्यालाही काहीतरी बदलावं लागेल. बरोबर. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की अडाणीपणाचं ढोंग तरी घ्या, हो. म्हणजे ढोंग घेता आलं पाहिजे. तर तेच आहे की नवीन वाटा आहेत, चालल्या नाही म्हणून आपल्याला भीती वाटणं साहजिक आहे की अरे यार कसं असेल काय असेल, पण नक्कीच त्यात काही ना काही ऑप्शन्स मिळत जातात, स्किल तसं तसं डेव्हलप होतं. हां, त्यासाठी जे काही गायडन्स लागतं त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, पण नक्कीच ॲटलिस्ट त्याचं ऐकून तरी घ्या. हो, आणि त्याची जर इच्छा असेलच, हां, जर अंतःकरणातून इच्छा असेल तो धडपड करणार. बरोबर. सायकल शिकताना का पहिल्यांदाच आपण डायरेक्ट सीटवर बसून चाललो नाही, हां, पहिल्यांदा कैची मारली, अनेक वेळा पडलो, बरोबर. त्याच्यानंतर मग सीटवर बसून चालवायला शिकलो, मग हात सोडून चालवायला शिकलो. करू द्या प्रयत्न, त्याला पडेल, धडपडेल, अपयश येईल, खचून जाईल, पण सेल्फ मोटिवेट जर होत राहिला हां, तर त्याच्या एवढा सक्सेसफुल माणूस कोणीच राहणार नाही. बरोबर. स्पून फिडिंग जर आपण आयुष्यभर त्यांना करत राहिलो तर त्या स्पून फिडिंगचा उपयोगच नाही. बरोबर. आता डॉक्टर जर असेल तर त्याची इच्छा आहे की माझ्या मुलांनी डॉक्टरच व्हावं, वकिलाच्या मुलाची इच्छा आहे माझ्या मुलांनी वकीलच व्हावं, पण त्या मुलाच्या इच्छा कुठं असतात, बरोबर. त्या इच्छा मारल्या जातात. तर मला इथं असं वाटतं की आता किंवा तुमचा पालकांशी अनेक वेळा संबंध आला असेल, तर कारण की आता सक्सेसची डेफिनेशन करायला झाली, म्हणजे यामागचा बेसिक थॉट एवढाच आहे की म्हणजे आपल्या मुलाकडून काहीतरी विशिष्ट अपेक्षा असणं यात काही चुकीची गोष्ट नाही आहे की बाबा माझ्या मुलाने, म्हणजे आता डॉक्टर असला तर डॉक्टर व्हावं, कारण की त्यांनी ऑलरेडी डॉक्टरचं सगळं एक इमारत बांधलेली आहे 3-4 मजली, एवढं सगळं इन्व्हेस्ट वगैरे केलेलं आहे, तर कुणासाठी वारसा चालवायचं, बरोबर आहे. वकिली आहे तर मी आजवर एवढ्या केसेस लढलोय, कशा लढायच्या असतात, त्यासाठी काय काय करायचं आहे, किंवा एक वकील म्हणून मला नाव मिळालेलं आहे, सो रेफरन्स ज्याला आपण म्हणतो की माझा मुलगा जर झाला तर त्याच्याकडे त्याला ऑलरेडी एक काम आलेलंच असेल, डेटाबेस आयता मिळेल. सो या दृष्टिकोनातूनच ते आपल्यासाठी, मुलासाठी म्हणा किंवा ते करिअर तसं निवडतात. सो म्हणजे प्रश्न हा आहे की सक्सेसची डेफिनेशन, म्हणजे मुलाने जर, किंवा अल्टिमेट आहे की मुलाने, किंवा मला असं वाटतं कुठल्याही पॅरेंट्सला असं वाटतं की आपल्या मुलाने काहीही करण्याला प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यातून त्याचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, त्याने एक सुखी समाधानाचं, कारण आधीचं जीवन कदाचित फार इझी असेल, कारण तेवढ्या डिमांड नव्हत्या. बरोबर. म्हणजे गावामध्ये आपण तेही बघितलेलं आहे की गावामध्ये एक टीव्ही आहे, आता असं आहे की प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, तो तेवढा डिफरन्स झाला. सो गरजा वाढल्या, तर मुलाने त्याला सुखसुखीचं, त्यालाही म्हणण्यापेक्षा 4 लोकांच्या दृष्टिकोनातून सुखसुखीचं लाईफ त्याने जगावं, आणि त्याच्यासाठी लागणारे पैसे कमवावे. मला वाटतं हे कुठंतरी प्रत्येक पालकाला एक सक्सेसची डेफिनेशन वाटते, किंवा तुमचा काय अनुभव आहे याबद्दल तो सांगा. आजच्या काळामध्ये सक्सेस म्हणजे फक्त पैसा आहे. अच्छा, म्हणजे इनडायरेक्टली जर बोलायचं झालं तर, कारण पैसा असेल तर मान सन्मान सगळं मिळतं असं समज आहे. बरोबर. तो खरा असेल किंवा खोटा असेल, अनुभव आल्याशिवाय कळत नाही. बरोबर आहे, म्हणजे तो मोस्टली खराच असतो, किंवा सोसायटी सगळ्याची थिंकिंग सेम असल्यावर त्याला दुमत नाहीये, ऑप्शन नाहीये. म्हणजे आता एखादा सपोज आपण पुण्यामध्ये राहतोय, तर आपली पण जर फ्लॅट घ्यायची इच्छा झाली तर आपण नांदेड सिटी, मगरपट्टा सिटी, एमनोरा अशाच सोसायटीचा विचार करतो. बरोबर. जर 4 व्हीलर घ्यायची म्हटलं तर BMW ऑडीचं स्वप्न बघतो. ते जर घ्यायचं तर अल्टिमेटली पैसा गरजेचा आहेच. बरोबर. मग आता तो पैसा कमवण्यासाठी आता हा आपला सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. म्हणजे आता बऱ्याच वेळेला म्हणतात की जर वर्षभर जर सराव केला तर युद्ध काळात रक्त कमी सांडतं. बरोबर. मग आता हा सरावाचा काळ आहे त्यांचा. म्हणजे आयुष्यभराचं जे युद्ध खेळायचं आहे, काही चुका आपल्याकडून झाल्यात, आपल्याला योग्य ते मार्गदर्शन नव्हतं. बरोबर. आता आपली जनरेशन अशी आहे ज्याच्यामध्ये नोकिया 3310 पासून तर iPhone 15 Pro पर्यंत आपण सगळं बघितलं. म्हणजे रेंजसाठी आपण भटकत होतो. बरोबर. तेव्हापासून आपण सगळे जनरेशन बघत आलो. म्हणजे आपण एकदम व्हर्सटाईल जनरेशन मधले आहोत. आपल्याला ते पण अनुभव, चांगले पण अनुभव आहेत, वाईट पण आहेत. एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये असल्यामुळं पैशाची चणचण काय असते ते सुद्धा आपण भोगले. बरोबर. मग आपल्या मुलांनी ते होऊ नये त्याच आटापिटा प्रत्येक पालकाचा आहे. बरोबर. त्याच्यासाठी प्रत्येक पालक बर्डन देतो. म्हणजे ते वाईट नाहीत,
पालकाचा व्ह्यू पण वाईट नाही किंवा पालक जो विचार करतो ते पण चुकीचं नाही. हम्म. फक्त एवढं होतं की त्या विचारामध्ये त्या मुलाचा विचार होत नाही कधी कधी. हां हां. म्हणजे मुलावरती बोझ टाकल्यासारखं होतं. मग त्याच्यातून त्या मुलाला झेपलं तर खूप चांगली गोष्ट आहे. हम्म. मग झेपलं नाही हम्म. तर मग तो परत एका विशिष्ट अशा अवस्थेमध्ये जातो. ओके. आता जस्ट इथं येण्याच्या आधी एक व्हिडिओ बघत होतो. गुजरातची केस आहे. हां. मुलगा MBA होता, MR होता आणि तो स्वतः सायकॅट्रिस्टकडे त्यांना गाईड करायचा मेडिसिन कुठले द्यायची. अच्छा. आणि आज त्याच्यावरती अशी वेळ की रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जायची वेळ त्या मुलावर आली. बापरे. आता जस्ट अर्ध्या तासापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे एवढा चांगल्या पोस्टला असलेला मुलगासुद्धा जर वाया जाऊ शकतो. तो तर त्याच्या करिअरमध्ये सक्सेसफुल होता, बरोबर. पैसा कमवत होता, सगळं कमवत होता. मग अशा काही गोष्टी अनसर्टनली येऊ शकतात. त्यामुळे पालकांचा रोल खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. बरोबर. तर आता म्हणजे आपलं शाखा कशा निवडायचा हा टॉपिक होता बेसिकली. आता या 4-2 क्षेत्राबद्दल म्हणजे जे प्रत्येकाला माहिती आहे की याबद्दल तर सगळ्याला माहिती आहे किंवा आजूबाजूला प्रत्येकजण जाणवतोय की हे यातलं काही ना काही करतो. पण तुम्ही जसं म्हटलं की 200 यामध्ये काय आहेत करिअर ऑप्शन्स आहेत. सो हे किती जणांपर्यंत पोहोचतं की खरंच एवढे ऑप्शन्स आहेत बाबा आणि त्यासाठी काही मार्ग आहे का? सर त्याच्यासाठी आता आपण शिक्षकांचं काम आहे ते, किंवा आपल्या शेजारी पाजारी जर कोणी व्यवस्थित काउन्सिलर्स वगैरे असतील त्यांच्याकडे जाऊन जर आपण माहिती घेतली तर आपल्याला ह्या सगळ्या कोर्सेसची माहिती मिळू शकते. आपण मेनली 4 गोष्टींचाच विचार करतो, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि व्होकेशनल. बरोबर. पण हे न करता 2 वर्षाच्या शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा आपण एक चांगलं वेल सेटल करिअर आपलं बनवू शकतो. बरं. मग त्याच्यासाठी आपण काहीतरी विद्यार्थ्यांसाठी करू शकतो. ओके. सो तेच मला म्हणजे ॲक्च्युली तुम्ही तो 200 जो आकडा घेतला तेव्हाच तो मला असं झालं की बाप रे, म्हणजे 200 करिअर पाहताय ना आपण फक्त बोटावर मोजण्या एवढे गोष्टीचा विचार करतोय किंवा त्यावरतीच बोलतोय. बरोबर. सो म्हणजे माझी ती रिक्वेस्ट होती तुम्हाला की समहाऊ जर तुमच्याकडून काहीतरी झालं म्हणजे असं पॉसिबल झालं की आपण एखादा वेबिनार घेऊ शकलो की ज्यामध्ये आपला जो कोणी व्हिडिओ बघत आहेत त्यांना जर आपण एक वेबिनार थ्रू हे करिअर ऑप्शन्स दाखवू शकलो तर ते त्यांच्यासाठी फार चांगलं राहील. की कारण की काय होणार म्हणजे मला जे पुण्या मुंबईमध्ये किंवा शहरामध्ये राहणारे आहे त्यांच्याबद्दलचा एवढा काही हे नाही, कारण की ते समहाऊ त्यांनी फिगर आउट केलेलं आहे किंवा त्यांना माहिती आहे काय करायचं आहे. पण कारण की आपण गावाकडून येतो त्यामुळे गाव सुटत नाही भलेही आपण शहरात आलो तरी. सो काय होतं ना की आपल्याला कोणी असं गायडन्स करणारं नव्हतं की अरे असं असं करा, हे करता येईल, तसं तसं करा, ते करता येईल. सो तुमच्याकडून किंवा हे एक मी विनंती करतोय की तुमच्याकडून जर पॉसिबल असेल तर आपण एक वेबिनार घेऊया, अगदी फ्रीमध्ये आहे, काही त्याच्यासाठी कॉस्ट वगैरे नाही, की सो दॅट महाराष्ट्रामधल्या अशा असंख्य गावातील निमशहरातील मुलं आहेत की ज्यांना ह्या 200 वाटा अनुभवता येतील किंवा कळेल की असंही काहीतरी करता येईल. नक्कीच सर, नक्कीच करूया आपण. आता ह्याचंच एक छोटंसं हे सांगतो, एक ऑप्शन सांगतो फक्त. आता 10वीचा निकाल मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात येतो. जुलैच्या 7-8 तारखेला इंडियन कोस्ट गार्ड नेव्हीची सब ब्रँच आहे, तिची एक जाहिरात येते. ओके. तिला 10वीवरती एंट्री आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एक्झाम असते. अच्छा. जानेवारीमध्ये ट्रेनिंगला मुलं जातात. म्हणजे 17व्या वर्षी तो 50-60 हजाराची नोकरी आरामशीर मिळू शकतो. अरे वा, एकाच वर्षात. बापरे. असे ऑप्शन्स आहेत. तुम्ही जर संधी दिली तर आपण नक्की करूया. नक्की, म्हणजे मलाही आवडेल, कारण की तेच आहे की जर अपॉर्च्युनिटीज नाही आहे तर म्हणजे अपॉर्च्युनिटी नाही अशी नाही आहे, अपॉर्च्युनिटी आता तुम्ही हे जे सांगितले अपॉर्च्युनिटी आहे, एक्झिस्ट करते, पण त्याबद्दल माहितीच नाही आहे. माहिती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपली नाळ जी आहे ती खेड्याशी जोडलेली आहे. बरोबर. आता 15 वर्ष झाले तिथं येऊन तरी अजून आपली भाषा बदलली नाही. आणि बदलणार सुद्धा नाहीये. आता जे कोणी आपल्या मराठवाड्यातून ऐकत असतील त्यांना भाषेहूनच कळलं असेल कुठल्या गावचं आहे. बरोबर. म्हणजे सांगायची सुद्धा गरज नाही. करेक्ट. तिकडच्या मुलांना जर आपण एवढ्या संधी, एखादी जरी आपला वेबिनारमधून 5-10 मुलं जरी सिलेक्ट झाली कुठे, बरोबर, तर आपल्या आयुष्याचं चीज होईल. त्यांच्या तर होणारच आहे. आपल्याला एक समाधान मिळेल की आपल्या माहितीमुळे त्यांना काहीतरी मिळालं. बरोबर. तर आम्ही यूट्यूबमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्मची लिंक देऊ, ती लिंक तुम्ही फिलअप करा सो दॅट जे काही वेबिनार्सचे डिटेल्स असतील ते तुम्हाला मिळतील. तर नक्कीच ही म्हणजे आपल्याला समाधान मिळण्यासाठी एक चांगली संधी होईल आणि इतरांनाही काही गायडन्स आपल्याकडून मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे. चांगलीच. आपण आता ज्या भागातून आलोय आपण प्रत्येक गोष्ट फेस केली.
आपल्याला जर त्या काळात योग्य असं मार्गदर्शन राहिलं असतं हां तर आपण आज कुठे राहिलो असतो. बरोबर. मग आता तीच आपल्या बांधवांवरती वेळ येऊ नये म्हणून आपण हे काम नक्की करूया सर. अच्छा. आणि आता अजून एक म्हणजे सध्याला आता 10वी नंतर येतं की 11वी 12वीला काय कॉलेज निवडायचं. हो बरोबर. तर आता मी बघत होतो काही गोष्टी, तर आता सध्याला काहीतरी इंटरमिडिएट कॉलेजचं फार फॅड आहे. इंटिग्रेटेड. हां इंटिग्रेटेड, सॉरी आता मला कल्पनाच राहिलेली नाही बऱ्याच वर्षानंतर. सो इंटिग्रेटेड बरोबर. हो. हां तर इंटिग्रेटेड कॉलेजचं फॅड आहे. आता मी जेव्हा 11वी 12वी केली तर मला 11वीला माझं कॉलेज कंपल्सरी होतं हो की ते करायचंच आहे. मग तुला बाहेर ट्युशन लावायच्या नाही लावायच्या ते तुमचा भाग आहे, हो. पण कॉलेज इज मस्ट. हो तर आता सध्याला काय म्हणजे सध्याला काय चाललंय आणि त्यातलं तुम्ही म्हणजे तुमचं मत काय आहे त्यावरती. सध्या तर मुलांचा असं कल आहे की शक्यतो इंटिग्रेटेडला घ्यावं. इंटिग्रेटेडसुद्धा वाईट नाही आहे, पण जे आपण कॉलेजचं लाईफ एन्जॉय केलं आहे हां त्या दिवसांना ते मुकणार मुलं. हे परत आयुष्यामध्ये ते IITian होतील, डॉक्टर होतील, काही होतील, हां पण हे जे 2 वर्ष गोल्डन डेज आहेत हं. ते आयुष्यभर त्यांना परत अनुभवायला मिळणार नाहीत. बरोबर. त्यामुळं असं सजेशन असेल की तुम्हाला जर इच्छा असेल तर इंटिग्रेटेड करा, हां पण शक्यतो कॉलेजला जर तुम्ही गेला हां तर तिथे शिकवण्याची असणारी पद्धत, तिथं असणारे वेगवेगळे इव्हेंट्स, तिथं होणारी मित्रांची मैत्री. हं. आता कॉलेज काय प्रत्येक मुलगा कॉलेजला गेलेला बिघडतोच असं नाही. बरोबर. त्या कॉलेजमधूनच आता मराठी इंडस्ट्री जर बघितली, हं. सगळेच्या सगळे 11वी 12वीमधूनच वर आलेले हिरो हिरोईन आहेत. बरोबर. मग तशामधून काही तुम्हाला तिथल्या तिथं ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. हं, हं, हं. त्यामुळे शक्यतो इंटिग्रेटेड आणि रेग्युलर कॉलेज हां. हा एक वैयक्तिक मुद्दा आहे असं मला वाटतंय. हा म्हणजे आता जसं आपण म्हणतोय की 11वी 12वीला गेलं तर मैत्री किंवा वेगवेगळ्या म्हणजे अगेन जसं आपलं स्किलवरती हो, बोलणं हो, झालं हो. की स्किल डेव्हलप होणं. म्हणजे जर मी फक्त एक ट्युशन लावली आणि तिथेच राहिलो हो तर होणार काय आहे की मला कॉलेजची लाईफ काय असते, काहीच नाही. कसं फेस करायचं, कसे मित्र बनवायचे. हो. म्हणजे आयुष्यात मला असं वाटतं की हाही एक मोठा टॉपिक आहे बरोबर की मित्र कसे बनवायचे. कारण आपण त्याच मित्रांसोबत वाढलेलो असतो तर आपल्याला काही वाटत नाही, पण आयुष्यात आपण कुठच्या कुठे जाणार आहोत. हो. आज पुण्यात असू तर उद्या बँगलोरमध्ये असू, काहीतरी दिल्लीला कुणी असतील, तर तिथे गेल्यानंतर नवीन लोक असतील, त्या नवीन लोकांमध्ये तुम्हाला राहायचं आहे. माणूस हा सोशल ॲनिमल आहे. हो. सो असं तर शक्य नाही की नाही मला कोणाचीच गरज नाही बाबा, तुम्हाला गरज लागणार आहे. सो मित्र कसे बनवायचे हे अजून तरी कुठल्या पाठ्यपुस्तकात नाही. याला तुम्हाला रिअल लाईफमध्येच फेस करणं आहे. सो ह्याही गोष्टी आहेत. बट काहींचं मत असंही असू शकतं की नाही माझा तिकडे टाइमपास होतोय तर मला फुल कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे आणि मला त्यानंतरच कॉलेज मी असंही इंजिनिअरिंगला जाणार आहे तर तिकडे मी कॉलेज मला मिळणारच आहे बाबा. सो तेच की ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. प्रत्येक गोष्टीचे काहीतरी प्रॉन्स अँड कॉन्स असतात. बरोबर आणि चुकीच्या गोष्टी असतात. सो तेच जसं वाटतं पण ते ठीक समजून करा. म्हणजे उगाच निर्णय घेताना दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे आणि त्यावरती मग आपल्याला काय हवंय त्यावरती निर्णय घेतला पाहिजे. आणि मित्र करतोय म्हणून काहीच करू नका. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. हां बरोबर. की ह्याने ते केलं म्हणून मला पण तेच करायचंय. बरोबर. त्याची आवड असेल, त्यांनी 5वी पासून ठरवून ठेवलं असेल ते करायचंय. हां हां. पण तू जर आता त्याच्या नादाला लागून जर हे करतोय तर पुढे गेल्यानंतर पस्तावण्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही. बरोबर. आणि तुम्ही जे म्हणला की मित्र मैत्रीण दुनियादारी शिकायची असेल तर हे 2 वर्ष खूप महत्वाचे आहेत. बरोबर. कारण हा टप्पा असा आहे की टीनेजमधून आपण ॲडल्ट फेजकडे जातो. करेक्ट. त्याच्यामुळं तिथं जे तुम्ही शिकलाय आणि सपोज कॉलेजला गेलो आपण तिथं 4 वेगवेगळ्या विचाराचे मित्र भेटतात. त्याच्यामधून अजून 4 अशा कन्सेप्ट येऊ शकतात की ज्याच्यामधून तुम्हाला ते करायचंच नव्हतं पण त्याच्यामध्ये खूप चांगला तुमचा इंटरेस्ट तयार होईल. बरोबर. असं पण होऊ शकतं एखाद्याचं. करेक्ट. त्याच्यामुळं कॉलेज आणि इंटिग्रेटेड हा एक वैयक्तिक मुद्दा आहे. पण जर आपलं मत जर बघितलं आपण ते कॉलेजची लाईफ केली आहे बरोबर, त्यामुळे ती एक बरी वाटते. हां म्हणजे तेच आहे की बांधील नका राहू. हो म्हणजे थोडे मोकळे राहा. हो की काहीतरी म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय करतो म्हणजे आता हा थोडासा काय बोलतो फिलॉसॉफिकल थॉट होईल पण आला म्हणून आता बोलतोय की बऱ्याच वेळा आपण काय करतोय की आपण ठरवतो प्लॅन तसंच झालं पाहिजे, तसं नाही झालं तर म्हणजे आपण म्हणजे सगळं गमवल्यातच जमा आहे. म्हणजे आपण नैराश्य येतं आपल्याला, दुःख होतं. बट लाईफ तशी जात नाही. म्हणजे आता आपण आता हे 10वीच्या मुलांना सांगतोय त्यांना हे कळणार नाही कदाचित, पॅरेंट्स कदाचित याला रिलेट करू शकतात. बट लाईफचे काहीतरी वेगळे प्लॅन्स असतात, रूल्स आहेत. बरोबर.
आपण जसं ठरवतो तसंच घडतं याची काही एक गॅरंटी नाही काहीच आहे. नाही. लाईफ कधी कधी तुमच्याकडून काही गोष्टी घडवून घेते. हो तुम्ही कुठेतरी जाता, तुम्ही रँडमली कुठल्या तरी माणसाला भेटता आणि त्यातून तुम्हाला काहीतरी मिळतं. हो असं होतं, आपल्या लाईफमध्ये झालेलं आहे असं. सो त्यामुळे की स्ट्रिक्ट राहू नका, काहीतरी अपॉर्च्युनिटी लाईफलाही द्या की जे तुम्हाला काहीतरी ती जशी दिशा आपल्याला तिला द्यायची हो. इच्छा आहे तसं तसं तुम्ही घडत जा. बांधील राहून होणार नाही काहीच. जर ओपन अप राहिलं तर वेगवेगळ्या संधी मिळत जातील, बरोबर. त्या संधीचं सोनं करता येतं आपल्याला. मग जर एका रुटीनमध्ये पॅक राहिलो हां, त्याच्याशिवाय जगच नाही. मग बरं, ते घोड्यांच्या फेच्यासारखं होईल, फक्त सरळच जा. बरोबर. पण जग सगळीकडून बघायचं असेल तर मग हे करू Correct. शकतो आपण. आणि आता म्हणजे शेवटच्या याच्याकडे वळूया हो की आता ऑनलाईन एज्युकेशन बरं म्हणजे आता काय होईल की याच्यानंतर 11वी-12वीला जायचं झालं तर ऑप्शन आहे की तुम्ही कुठेतरी ट्युशन्स लावाल, कुठेतरी कॉलेजला जाल हो. किंवा ऑनलाईन एज्युकेशन एक त्यातला एक तिसरा आता प्रकार हो, आला हो. जो म्हणजे याआधी एवढा नव्हता. सो तुम्ही त्याला कसं बघता? तुम्हाला काय वाटतं की ऑनलाईन एज्युकेशनचं किती चांगलं किती वाईट याबद्दल तुमचं काय मत आहे? आता आपण पहिल्यांदा काय करूया की चांगल्या गोष्टी बघूया. हां आता समजा एखादं दुर्गम भाग आहे, हां मुलाची खूप इच्छा आहे, हां डॉक्टर व्हायची आहे किंवा इंजिनियर व्हायची आहे, पण गावामध्ये सकाळची बस आली ती डायरेक्ट संध्याकाळीच येते. बरोबर. गावामधून दुसरे काही मार्ग नाही जायचे. हम्म, मग तशा मुलासाठी ऑनलाईन म्हणजे अमृत. हम्म, मग तशा मुलांसाठी आपण ऑनलाईन पर्याय निवडू शकतात मुलं. हम्म, पण आता समजा की ऑनलाईनचे काही तोटे असे आहेत की सतत तो स्क्रीन टाईम वाढल्यानंतर मुलं थोडीशी काय होतात की त्याचे हॅबिच्युअल होतात. मग हम्म, व्यसनाधीनता वाढल्यासारखं होतं. हम्म, सतत ते करत करत मग स्क्रीन बाजूला टाकून दुसऱ्या काही गोष्टी होत असतात हम्म, किंवा सर्फिंग आलं, हे ते गोष्टी होत असतात. हम्म, ऑनलाईनचे दोन्ही बाजू आहेत, बरोबर. चांगली पण आहे आणि वाईट पण आहे. हां, पण आता तुम्हीही ऑनलाईन एज्युकेशन हो देता, देतो. बरोबर आहे, म्हणजे क्लासेस घेता, हो. त्यातलं ऑनलाईन एज्युकेशनही देतात, तर तुमचा त्यामधला अनुभव कसा आहे? आता ऑनलाईन एज्युकेशन खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. आता समजा की एखादा मुलगा असा आहे की ज्याला शिकायची इच्छा आहे पण क्लासेसच्या काही फी परवडत नाहीत त्याला. बरोबर. ऑनलाईन पोर्टल असं आहे की एकदम कमी किमतीमध्ये आपण त्याला दर्जाचं शिक्षण देऊ शकतो. करेक्ट. मग तशा मुलांसाठी ऑनलाईन खूप चांगलं आहे. बरोबर. आणि आपण पण काय करू शकतो की लिमिटलेस त्यांना आपण देऊ शकतो. बरोबर. 24 तासामध्ये कधीही त्याला वेळ असेल तेव्हा तू बघू शकतो. बरोबर आहे. तो एक चांगला ऑप्शन आहे त्यासाठी. घरी बसल्या मग जास्तीत जास्त वेळ त्याचा येण्या जाण्यामध्ये जो जाणारा वेळ आहे हम्म, तो वाचवू शकतो आणि ऑनलाईनमधून चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतो. बरोबर. इथं आला तरी तेच आहे, ऑफलाईनला आला तरी तेच आहे आणि ऑनलाईनला पण तेच आहे. ऑनलाईन एक बेटर ऑप्शन आहे सध्या 21व्या शतकात आपण जगतोय. हम्म, तर वेळेनुसार काळानुसार बदललंच पाहिजे. बरोबर. त्यामुळे ऑनलाईन शिवाय तर पर्याय नाही असं माझं मत आहे. नाही, आणि एक पर्यायच आहे, तो पर्याय ऑफकोर्स माणसाला पर्याय आवडतात. हो सो जसं की तुम्ही म्हटलं की जे ग्रामीण भागात असतील ज्यांच्यापर्यंत चांगलं दर्जेदार शिक्षण पोहोचत नाही हो त्यांच्यासाठी तर हे अमृतच आहे हो की तुम्ही, आणि त्यातल्या त्यात मला यातली गोष्ट आवडते की तुम्ही 24/7 कधीही हे करू हो. शकता. की मला जर वाटलं की हा कन्सेप्ट मला कळाला नाही तर आता साहजिकच आहे, एवढ्या जर मी फिजिकली कुठल्या ट्युशनला जातोय हो. तर तिथं 50-60 तरी ॲटलीस्ट स्टुडंट असतात. बरोबर. लातूर सारख्या शहरात तर 200, 500 असतात. batch आहेत. हो. तर तेवढ्यामध्ये माझी तर हिंमत होणार नाही. कुठल्याच 10व्या वर्गातल्या मुलाची हिंमत, बरोबर. हो. 11व्या वर्गातल्या हो. मुलाची हिंमत होत नाही हो की सर मला हे कळालं नाही. सो तो ॲक्सेप्टच करून जातो की अच्छा ठीक आहे, हेच मला मित्राला तरी विचारणं किंवा काहीतरी करणं आहे. पण जेव्हा तुम्ही ऑनलाईन करता तर एक संधी असते की मला परत त्याला रिव्हिजिट देता येतं त्या व्हिडिओला आणि मला परत ते कळायला मदत होते की कॉन्सेप्ट कळायला मदत होती ती. हा, तो एक मुद्दा आहेच. आणि ज्यावेळेस आपण 4 चौघात विचारतो हां, तो एक न्यूनगंड तयार होतो मग बरोबर. की मला येत नाही. हां, काही वेळेला मुलांकडून, आता मुलं ही खेळकर वयातली मुलं असतात, बरोबर. काही वेळेला त्याच्या प्रश्नावरती ते हसतील. हां, म्हणजे आता बरेच उदाहरणं असे आहेत की 12वीचा मुलगा असतो पण असे प्रश्न विचारतो तो 4-5 वर्षाचा मुलगा विचारेल. मी त्याच कॅटेगरीमध्ये होतो. मग आता तो त्याची क्युरिओसिटी असते बरोबर. की डेप पासून वरती जायचं. हां, आता शिक्षक समजून घेतो पण बाकीचे मुलं ज्यावेळेस हसतात हां. त्यावेळेस पुढच्या वेळेस त्याची हिंमतच होत नाही तो प्रश्न विचारायला. इथं मी जरा नव्हतो तसा. मग तशा गोष्टी ऑनलाईन मधून आपण लवकर रिकवर करू शकतो. बरोबर. हा, म्हणजे ती क्युरिओसिटी पण असली पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. तोच गोल असतो. म्हणजे ते ॲक्च्युली त्या शिक्षकालाही प्रॉब्लेम नसतो, सांगायला काही प्रॉब्लेमच नाही, पण त्याच्या मनात जे द्वंद्व तयार होतं मुलाच्या मनात, हां, एखाद्या वेळेस विचारेल पण दुसऱ्या वेळेस विचारेल तो घाबरेल, बरोबर. तसं होऊ शकतं. अच्छा,
तर ऑलमोस्ट आपण 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर जे काही एक प्रश्न उद्भवतात त्यांना मला जेवढे वाटले तेवढे तर मी प्रश्न तुम्हाला विचारलेलेच आहेत की त्या म्हणजे नेमकं ही सिच्युएशन कशी हँडल करायची, कारण ही पुढचे रिझल्ट लागल्यानंतर पुढच्या 4-5 दिवसात ही सिच्युएशन राहणार आहे की अनेक प्रश्नांचा भाडीमार होणार आहेत सगळ्याच दिशेंनी. तर आपला हा व्हिडिओ त्यांना नक्कीच हेल्पफुल ठरेल अशी मला अपेक्षा आहे. आणि खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही तुमचा वेळातला वेळ काढून आलात आणि आमच्या या प्रयत्नात एक महत्त्वाचा वाटा दिला आहे तुमचा. सो आणि त्या वेबिनारबद्दलही मी पॉझिटिव्ह आहे आणि आपण नक्कीच त्यावरतीही काहीतरी काम करूयाच. नक्कीच सर. खूप खूप धन्यवाद तुमचं. धन्यवाद. आणि जे काही पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना त्यांच्या निकालासाठी मनापासून शुभेच्छा. निकाल कसाही आला असेल, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त असेल, अपेक्षेपेक्षा कमी असेल, जसा आहे तसा पदरात घ्या, मुलांशी त्याप्रमाणे वागा, जेणेकरून आपलं मूल हे आपलंच राहिलं पाहिजे. बरोबर, त्याला भरकटू देऊ नका. करेक्ट. आणि तुमची जर परवानगी असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमचे पण काही डिटेल्स देईल, सो दॅट जे कोणी पालक बघत आहेत किंवा विद्यार्थी बघत आहेत, तुम्ही सरांशी थेट संपर्क साधू शकता. तुमचे काही स्वतःचे डाऊट्स असतील, बट सर पुण्यामध्येच कार्यरत आहेत त्यामुळे तो लिमिटेडच पुण्यातला जो क्राऊड आहे त्यांनी लिमिटेडच म्हणजे त्याच क्राऊडने सरांना क्वेश्चन केले तर ठीक. पण जर वेबिनारबद्दल इंटरेस्टेड असाल तर तुम्ही जो फॉर्म दिला आहे तो फिलअप करा, म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकालाच आपल्याला मदत करता येईल. नक्कीच. कुठूनही कसलाही तुमचा एखादा छोटासा प्रश्न असेल, तुम्ही कधीही कॉल करू शकता. तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यात मी अतिशय आनंदी असेल. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद.